नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. ठाण्यामध्ये बॅनर वॉरला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पक्ष कोणी विकला, खुर्चीसाठी पक्ष व विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्यांनी तत्वांच्या गोष्टी करू नये. शिवसैनिक विचारधारेची बांधील आहे तो तुमच्या नोकर नाही, अशा आशयाचे बॅनर शिवसेना शिंदे गटाचे परिवहन समितीचे माजी सदस्य राजेश मोरे यांनी ठाण्यातील 3 पेट्रोल पंप परिसरामध्ये लावला आहे. पक्ष कोणी चोरला असं उबाटाच्या केदार दिघे यांनी जो प्रश्न विचारलाय त्याला या बॅनरद्वारे आम्ही उत्तर दिलेलं आहे. पक्षाच्या अडीअडचणीच्या काळाला कुठे हे महाशय कुठे होते, कधी कुणाला लोकांसाठी उपयोगी पडले, कधी लोकांच्या कामात धावून आले. पक्ष म्हणजे स्वतःची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, पक्षातले कार्यकर्ते म्हणजे माझे नोकर आहेत असे समजणाऱ्यांना ह्या बॅनरद्वारे आम्ही उत्तर दिलेलं आहे. ज्यांनी विचार आणि विचारधारा घाण टाकले त्यांनी आम्हाला चोरणं आणि ह्या गोष्टी शिकवू नये. पक्षातले कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत हे लक्षात घ्या. पक्ष हा विचारधारेवर चालतो. केदारजी, आपल्याला ह्या गोष्टींची माहिती असली पाहिजे. ज्यांना राजकारणाचा समाजकारणाचा काही गंध नाही, उंटावरनं जे शेळ्या असत आहेत त्यांनी हिंदुत्वाच्या आणि राजकारणाच्या गप्पा करू नये. तुम्ही आत्ता आलात, थोडं परिपक्व व्हा आणि मग ह्या गोष्टीच्या गप्पा मारा, हे तर आम्हाला तुम्हाला सांगणं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी काही वादग्रस्त बॅनर लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बॅनरवर घालीन लोटांगण वंदीन चरण असे लिहून उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र दर्शविण्यात आले आहे. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासमोर उद्धव ठाकरे नतमस्तक होत असल्याचे आणि संजय राऊत उभे असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. या बॅनरमुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घालत बॅनर काढला असून लोकसभेत त्यांचा पराभव झाल्याने व आज शिवसेनेचा वाघ या ठिकाणी येत असल्याची धसकी मनात धरून हे बॅनर लावण्यात आले असल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तुम्ही जर पाहिलं तर लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा पराभव केलेला आहे त्याची भीती त्यांच्या मनात आहे. आज आमचा वाघ म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज स्वतः ठाण्यात येत आहे. त्याची धास्ती कुठे त्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे असे निनावी बॅनर लावायचं काम त्यांनी केलंय. हिंमत होती तर नाव लिहायचं होतं. दुसरी गोष्ट, आज ज्या पद्धतीने हा बॅनर लावलेला आहे एक प्रकारे ठाण्यातील लोकांमधला जो सलोखा आहे तो बिघडवण्याचं काम यांच्याकडनं चालू आहे. यांना इकडे काहीतरी वेगळ्या प्रकारचं करायचं आहे, त्यामुळेच हा बॅनर लावला होता यांनी. माध्यमातून आम्हाला त्यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण करा पण शांततेत करा. ठाण्यातल्या जनतेला त्रास देऊ नका. याच्यामुळे जे काय लफडे होतील याला जबाबदार तुम्ही असतील. बैनर लगाया गलत है, आपको भी समझ रहा है, सबको पब्लिक को समझ रहा है. ये काम होना ही नहीं चाहिए थाने के अंदर. एक तो नौकरी चाकरी नहीं है किसी को, लोग वैसे ही परेशान है और दूसरे काम में आप लोगों को परेशान कर रहे हैं. आप अच्छा काम कर रहे हैं, आप करते रहो. कौन विरोध करता है? कोई नहीं करता. जिसका विरोध अच्छे काम को थोड़ा विरोध होता है. इसके लिए स्टैंडबाजी कीजिए, बैनर लगाए, तो बाकी कुछ उसका कारण नहीं है. नहीं, जब ऐसा होएगा तब तक ऐसा ही होएगा. बस ऐसा कुछ नहीं है, बाकी कुछ नहीं है. हम पुलिस को भी कंप्लेंट किया, पुलिस ने नहीं निकाला. इसके लिए कार्यकर्ता को निकालना पड़ा बैनर. एकीकडे काल उद्धव ठाकरे गटाकडून कोणी पक्ष चोरला असे बॅनर लावले असताना आज कुठल्याही प्रकारचा नाव किंवा कुठल्याही प्रकारच्या पुरावा न ठेवता ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे घालीन लोटांगण असे बॅनर लागल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही बॅनर एकाच रस्त्यावर आणि समांतर रेषेत आहेत, जेणेकरून नागरिकांची नजर एका बॅनरवर पडली तर दुसऱ्या बॅनरचं सुद्धा पडली पाहिजे.
अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, उद्धव साहब अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीओपीच्या मूर्त्या तयार करण्याच्या निर्णयासंदर्भात हायकोर्टाकडून अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही। मात्र मूर्तिकारांकडून पीओपीच्या मूर्त्या तयार करण्याच्या कामाला वेग देण्यात आला असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मूर्त्यांचे भाव चांगलेच वाढले आहेत। यामुळे गणेश भक्तांना मूर्ती खरेदी करण्यासाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मूर्तिकारांची गणेश मूर्ती बनवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे। अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून मूर्तिकारांनी या कामाला वेग दिला आहे। मात्र दुसरीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याच्या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नसून त्याबाबतचे आदेश आपल्याला प्राप्त झालेले नाहीत। त्यामुळे आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या असून ग्राहकांकडून याच मूर्त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते। यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या तयार झाल्या असून यंदा मूर्त्यांच्या भावात 10% वाढ झाली आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध मूर्तिकार गणेश खरे यांनी दिली आहे। मी संजय खरे, नकाणे गावात माझा कारखाना आहे आणि मी गणपतीची मूर्त्या 25 वर्षापासून आजपर्यंत बनवतोय आणि जसं नवीन लेटेस्ट तुमचं येतो त्या पद्धतीने मी नवीन पद्धतीने बनवतो। मी मातीच्या आणि पीओपीच्या दोघं मूर्त्या बनवतो, पण मातीच्या मूर्त्यांच्या तुलनेने पीओपीची मागणी अधिक आहे आणि मग ग्राहक जे मागेल ते आम्हाला बनवावं लागतं। आणि शासनाने पीओपीच्या संदर्भात निर्णय असा घेतलेला नाही ठोस की बंद करा। ज्या दिवशी शासनाचा आदेश आम्हाला येईल की पीओपी पूर्णपणे बंद करून तुम्ही मातीचे किंवा पर्यावरण पूरक करा, त्या दिवशी आम्ही करू, नक्की करू। पण जोपर्यंत तो आमचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही हा निर्णय आमच्या स्वतःच्या याच्यावर घेऊ शकत नाही, कारण मागणी पीओपीला असल्यामुळे आम्हाला जे आम्हाला मिळतं ते आम्हाला करावं लागतं। आणि मातीची मूर्ती तुलनेने महाग असल्यामुळे लोकांचाही कल जनरली पीओपी कडेच असतो, त्याच्यामुळे आम्ही पीओपीच्याच मूर्त्या जास्ती बनवतो आणि शासन जसं सांगेल आम्हाला पीओपी बंद करा तर आम्ही बंद करू। यंदा ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे आणि काय नेमकं वाढ झाली आहे? ग्राहकांचा प्रतिसाद एकदम जोरात आहे। म्हणजे यंदा रामाची नवीन मंदिर झाल्यामुळे रामाच्या मूर्त्यांना अधिक मागणी आहे। रामाच्या रूपामध्ये ज्या मूर्त्या बनवतात त्या पद्धतीने रामाच्या मूर्त्यांना जास्ती आहे। भोले बाबाच्या रूपात पण यंदा मागणी झालेली आहे। 10% जरी भाव वाढ झालेली आहे तरी सुद्धा लोक आपल्याला कलात्मक पद्धतीने चांगलं बनवून कसं देता येईल ग्राहकांना, त्यांना ती जळ बसू देणार नाही आम्ही किंमत वाढल्याची। आकर्षक मूर्त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे यंदा, त्याच्यामुळे लोकांना अगदी आवडतील अशा मूर्त्या उत्साहात सण साजरा होईल असं आम्ही करणार। कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं
हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. गोखल्यांची उसळ ते मामलेदारची मिसळ, तलावपाळीची भेळ ते उपवनला काढलेला वेळ, गडकरी रंगायतन ते काशीनाथ घाणेकर, आम्हाला अभिमान की आम्ही ठाणेकर. ठाणं ही बोलण्याची नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. ठाण्याच्या मातीतून आम्हाला जे संस्कार झाले, हनुमान वंशाच्या मातीतून जे संस्कार झाले, ते आम्हाला आयुष्यभर आज तागायत उपयोगी पडतात. कुठेही गेलं तरी आपलं ठाणं, माझं ठाणं ही भावना सतत मनात असते. आणि आज मी ठाण्याचा आहे, मला अभिमान आहे. आपण ठाणेकर आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.